हे काय, डायरेक्ट सर्व लोक कुस्तीच्या मैदानात, ते पण शेवटची कुस्ती चालू असताना. असं काय झालं असेल? चला तर मग तुम्हाला सांगतो स्टार्टिंग पासून. जय श्रीराम पब्लिक. चला तर मग निघालो बघा आम्ही डायरेक्ट गावातून गाडी घेऊन डायरेक्ट मरखेल. तर माझ्या गावापासून फक्त 15 किलोमीटर दूर आहे मरखेल हे गाव. तिथे अनेक वर्षापासून नुसतं कुस्तीचा कार्यक्रम नसून यात्रा पण भरते. अजून भव्य एक दिवसीय कीर्तनाचा कार्यक्रम पण होतो. आज आम्ही नुसतं कुस्ती बघण्यासाठी नाही तर कुस्ती खेळण्यासाठी पण जात आहोत. आम्हाला निघायला टाइम तर खूप झाला होता. तर पोहोचलो बघा आम्ही डायरेक्ट कुस्तीच्या मैदानात. कुस्त्या तर चालू झाल्या होत्या कारण की आम्हाला गावातून निघायलाच टाइम झाला होता. उतरलो बघा गाडीवरून खाना आणि निघालो बघा मैदानाकडे लगेच. हे बघा कसले पैलवान आले होते बघा. आम्ही जाण्याच्या पहिले 100, 200, 500च्या कुस्त्या तर संपल्या होत्या. आता 1000, 2000, 5000, 10000च्या कुस्त्या चालू झाल्या. हे जे चालू असलेली कुस्ती 5000ची होती बघा. ते पण एका टाइमला एक कुस्ती नाही तर एका टाइमला 7-7 कुस्त्या चालू होत्या. ग्राउंडचं एकच नंबरचं होतं बघा. हे जे समोरची कुस्ती चालू आहे ना, गेल्या अर्धा तासापासून चालू होती बघा. गेल्या बारला 7 संपले आणि दुसरे 7 आल्यानंतर पण ह्यांची कुस्ती झाली नव्हती. पैलवान तर खूप दूरचे आले होते बघा. नांदेड, जाहूर, मुखेड, लातूर, अजून तेलंगणा मधून पण. दोन्ही पैलवान पण खतरनाकच आहेत. कोणी पण पडत नव्हता म्हणून दोघाला अर्धे पैसे देण्यात आले. टाइम खूप झाला म्हणून आता 10,000चे कुस्त्या चालू झाले होते. जबरदस्त पैलवान, एकदम भारीचे पैलवान आले होते दूरून. मर्दाचा खेळ म्हणजे कुस्तीचा खेळ. नाद करती का यावंच लागते. एकापेक्षा एक ताकदवर पब्लिक मैदानात खचाखच भरून. आता सुरू झाली बघा लास्ट फायनलची कुस्ती. कसले पैलवान तागडे. एक होता पट्ट्या लातूरचा दीपक सगरे, दुसरा पट्ट्या होता पुण्याचा प्रशांत शिंदे. हे होती लास्ट कुस्ती 21,000 रुपयाची. दोन्ही पैलवान पण एकापेक्षा एक भारी. काय कुस्ती, एकच नंबर. खूप वेळापासून ही कुस्ती चालू होती म्हणून शेवटचे 5 मिनिट दिले बघा यांना चितपट करण्यास. घेतलं बघा पैलवान आणि केला बघा पब्लिक मध्ये पडला होता म्हणून चितपट झाला का नाही माहिती नाही, म्हणून असं गर्दी चालू होती. झाला बघा विन प्रशांत शिंदे लातूरचा पट. घेतला बघा फर्स्ट विनर 21,000 रुपयात. आपले उपविजेते होते बघा दीपक सगरे, त्यांना पण सन्मान देण्यात आला. उपविजेत्याला 5,000 रुपयाचं पारितोषिक होतं ते यांना देण्यात आलं. आता काय विजेता पैलवानांसोबत सेल्फीज घेत होते बघा सर्व. मी पण काढलो बघा एक फोटो झकास मध्ये. तुम्हाला म्हणलो होतं आम्ही कुस्ती पण खेळणार. हे बघा आमचे 2 पैलवान कसं कुस्ती खेळतात बघा. एक आहे शिलगोंडीचा, एक आहे बरडबांगीत. लागली बा टक्कर 2 पैलवानाची. आता कोण जिते काय नाही माहित. तिकडे ते फायनल खतम झाली आणि हे फायनल सुरू झाली बघा. पण यांना बक्षीसच काय नाहीये. ह्याच्यावरून असं कळालं की सर्व खेळ बक्षिसासाठी नाही तर आपल्या आनंदासाठी खेळला पाहिजे. एवढं खेळल्यानंतर यांची दोघांची पण जिरली बघा. आता मला पण बरं वाटलं बघा आपल्यामध्ये पैलवान आहेत म्हणून. एवढ्यात घरचा पण आला तर पण निघालो बघा घराकडे. अजून आपण एक नवीन युट्यूब चॅनल खोलला आहे. व्हिडिओच्या बायो मध्ये लिंक देतो. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू आपल्या पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत राम राम.